तर ॲक्च्युली आज आम्हाला हाफ डेची लीव मिळाली आहे हम्म, आणि आम्ही सगळ्या मुली शॉपिंगसाठी जात आहोत. हम्म. तुमची जर परवानगी असेल तर मी सायराला पण सोबत घेऊन जाऊ. तू का स्वतःच्या मनाला बंधनं घालून घेत आहेस? त्या सगळ्या बंधनांना तोड आणि मोहसिन सरांना जाऊन सांग की आय लव्ह यू. माणूस काहीच नाही करत मोहसिनजी, सगळं काही काळच ठरवतो. माणूस वेळेच्या हातातील एक खेळणं आहे. तो जसा जसा नाचवतो आपण तसंच नाचत राहतो. एक किरण रोशनीची. अरे बसा, मी बघते. अरे दृष्टी, बघा तर कोण आलंय. दृष्टी, बाळा, एखादा फोनही नाही, नाही कोणता SMS. अचानक. शारदा, तुला सरप्राईज द्यायचं असणार तिला बहुतेक, हो ना? हो आई, मी तुम्हाला सरप्राईज देणार होते. ते सगळं ठीक आहे, पण तुझा चेहरा का इतका उतरलाय? चेहरा कुठे उतरलाय आई, ठीक तर आहे. तुला उगाचच असं वाटतं. हे बघ बाळा, तू सगळ्या जगाला मूर्ख बनवू शकतेस, पण तुझ्या आईला नाही. तुझ्या चेहऱ्यावरूनच कळते की नक्कीच काहीतरी. नाही आई, असं काहीच नाहीये. तू उगाचच टेन्शन घेतेस, असं काहीच घडलं नाहीये. शारदा, तू काय आल्या आल्या तिच्या चेहऱ्याबद्दल असं विचारत बसलीयस? हा, जरा तिला विचार की तू कशी आहेस, तुझी प्रकृती कशी आहे, तुझी ट्रेनिंग कशी चालू आहे. मुलगी ट्रेनिंग साठी गेली होती. सकाळी सकाळी उठून व्यायाम करते, उन्हात पळते, तर चेहऱ्यावर तर त्याचा परिणाम दिसणारच ना तुला. हा, माझ्या मुलीची हिम्मत बघा, चेहरा नाही. हो ना बाळा? थँक्यू बाबा. हो हो, थँक्यू तर बोलणारच ना ती. नक्कीच काहीतरी गडबड केली असेल, पण तरी सुद्धा मला वाटतंय की की चेहरा उतरलाय तिचा. अगं शारदा, सोड ना तिचा चेहरा पुराण. मुलगी थकून आलेली आहे, तिच्यासाठी काहीतरी खाण्यापिण्यासाठी बघायचं. जा बाळा, जा तुझ्या खोलीत जा, तुझ्यासाठी आई काहीतरी मस्तपैकी खायला आणेल. जा जा जा. हे बघा, मला तर असंच वाटतंय की नक्कीच काहीतरी झालंय. शारदा, ताई, काय झाली गोष्ट? रोशनी, मला अकॅडमीमधून काढून टाकलंय. आर यू सिरियस? हो रोशनी, पण ताई, असं काय केलंय तू की त्यामुळे त्यांनी तुला अकॅडमीतनं काढून टाकलं? मी मोहसिन सर आणि सायराला एकत्र आणायचा प्रयत्न करत होते. बस याच प्रकरणात हे सगळं घडलं. बाबा, आय नो की तुम्ही माझ्यावर खूप रागावलेले आहात, पण तुम्ही माझं जरा ऐकून तरी घ्या. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मी जर चुकीची आहे, तर तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी स्वीकारायला तयार आहे. काय झालं बाळा? अहो, काय झालं? बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही फक्त अर्धवट बोलणं ऐकलं. जेव्हा तुम्ही सगळं ऐकाल त्यावेळी तुम्हाला कळेल की मी असं का केलं. मला चांगल्याच प्रकारे माहितीये तू असं का केलंस ते.
तू तिथं आपलं भविष्य बनवायला गेली होतीस की जोडा बनवायला गेली होतीस? कोण आहेस कोण तू? पंडित आहेस, ज्योतिष आहे, कोण आहेस तू? बाबा, मला तर फक्त त्या दोघांना एकत्र आणायचं होतं. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण एकमेकांना सांगू नाही शकत. तू का सगळ्यांचा ठेका घेतलायस का या दुनियेतील सर्व प्रेमींना एकत्रित आणण्याचा? ते बोलू शकत नव्हते म्हणून तू असा विचार केलास की डीजी साहेबांच्या सुनेला खोटं बोलून मार्केटमध्ये घेऊन जावं आणि तिथे त्या दोघांची भेट करावी. वा, आय एम सॉरी बाबा. सॉरी? तुला माहितीये तू काय केलंस ते? अंदाज तरी आहे का तुला की काय झालंय तिकडे? अकॅडमी मधून रस्टिकेट केलं गेलं तुला. यू हॅव बीन थ्रोन आउट. जाऊ इथून. जस्ट लीव. पण बाबा, जस्ट लीव. रामू, आज उठायला इतका उशीर का झालाय? ताई, काल रात्री झोपच नाही आली. का? रात्री जेवण तर पोटभर केलं होतंस ना? हो, खाल्लं होतं पोटभर. तर मग बरं मला सांग, फूड लावलास का तू? हो, कम्फर्टेबल आहे? कम्फर्टेबल आहे. सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं रामू, तू स्कूल मध्ये जाण्यासाठी रेडी आहेस की नाही? रेडी आहे. ए रोशनी, तू रेडी आहेस तर पाठवलं का नाहीस तू? तुला माहितीये ना मी खाली कधीपासून तुझा वेट करत होतो. रोशनी, तू पण ना खरंच. बरं सॉरी बाबा. ऑटो ना हळू चालव. 4-5 मिनिट उशीर झाल्याने काही होत नाही. जर मी लेट झालो तर लेक्चर अटेंड नाही करू शकणार आणि पीटी क्लास पण मिस होणार. पण मला पीटी क्लास मिस नाही करायचा आहे. अरे रामू, तू टेन्शन नको घेऊस. आपण आहे ना, आपण तुला ते विमानासारख्या वेळेवर पोहोचवणार. चल 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 चल. आता लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर तुला मी तिकडे वेळेवर पोहोचवतो. चल चल चल. इकडून चल, इकडून चल. बाय. अरे रामू, स्कूल मध्ये चाललायस? ऑल द बेस्ट. जा. बाय सब लोग. बाय. बाय 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 बाय. बॅग घेतो मी आता जरा 1 मिनिट. घेतली. चल. अरे तुम्ही कुठे चाललाय? नाश्ता तर करून जा ना. नाही, मला भूक नाहीये. फळ घेतलंय मी, ऑफिस मध्ये गेल्यावर खातो. फोन उचलायला मुहूर्त बघावा लागेल का? थांब, मीच घेतो. हॅलो. हॅलो. नाशिक पोलीस अकॅडमी मधून मी डीजी मुश्ताक खान बोलतोय. हा, नमस्ते. नमस्कार. मी जरा दृष्टीशी बोलू शकतो का? हो, 1 मिनिट. नाशिकहून डीजे सरांचा फोन आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. दृष्टी, मला असं वाटतं की त्या दिवशी मी जरा जास्तच रिॲक्ट झालो. नो सर, आय एम सॉरी. ॲक्च्युली मला अशा प्रकारे त्यांची भेट घडवून आणायला नको होती. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी सर. यू शुड बी. आय एम हर्ट दृष्टी. तुझ्यासारख्या समजूतदार मुलीकडून मला ही अपेक्षा नव्हती. आणि हा तर तुझ्या करिअरचा प्रश्न.
मी खूप विचार केलाय अँड आय हॅव डिसाइडेड तू परत ये इकडे. यू कॅन जॉईन द अकॅडमी. थँक्यू सो मच सर. सर नेक्स्ट टाइम मी असं चुकीचं काल विचारत होतीस ना तू. येतो मी. प्रेम करणं काही गुन्हा थोडीच आहे, पण करून मान्य न करणं हा गुन्हा आहे. तू का स्वतःच्या मनाला बंधनं घालून घेत आहेस? त्या सगळ्या बंधनांना तोड आणि मोहसिन सरांना जाऊन सांग की आय लव्ह यू. एक सल्ला देऊ शकतो का तुम्हाला? हा गजरा केसात घाला तुम्ही, तुम्हाला खूप शोभून दिसेल. माशा अल्लाह, खूप सुंदर दिसताय तुम्ही. हॅलो चांदनी, मला दृष्टीचा नंबर मिळू शकेल का? हां, 022-283. हां 6. हां, थँक्यू. हॅलो दृष्टी. सायरा, कशी आहेस दृष्टी? माफ कर मला सायरा, माझ्यामुळे तुला इतकं काही सहन करावं लागलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. हे काय बोलतेस दृष्टी? माफी तर मी मागितली पाहिजे. माझ्यामुळे तुझ्या करिअरचं नुकसान झालं. अबूनी तुला अकॅडमीतून काढून टाकलं. मी फक्त तुझीच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाची गुन्हेगार आहे. सायरा, यात तुझी काहीच चूक नाहीये. मला सरांनी अकॅडमीत पुन्हा बोलावलंय. खरंच? हो खरंच. मला माहिती होतं अबू असं काही नाही होऊ देणार. त्यांना राग येतो, पण थोड्या वेळासाठीच, जसा की थर्मामीटरचा पारा. अगदी तसेच ते पुन्हा शांत होतात. ते बाहेरून जसे वाटतात आतून तितकेच भावनिक आणि हळव्या मनाचे आहेत. मला विश्वास आहे ते मला देखील माफ करतील. नक्कीच करतील. तसं मी विचारायला तर नाही पाहिजे, पण मी गेल्यानंतर सर तुला काही बोलले? अब्बू खूप रागात होते. ते म्हणाले की जर तुला कोणी मनापासून आवडत होतं, जर तुला कोणाला भेटायचं होतं तर तू मला सांगायचं होतं. तू बोलली असतीस तर मी नाही म्हटलं नसतं. मला स्वतःलाच असं वाटत होतं की तुझ्या आयुष्यात तू पुढे जावं. किती दिवस शोक करत राहणार? तुझं सुद्धा स्वतःचं आयुष्य आहे. माहिती आहे दृष्टी, जेव्हा अबू हे बोलत होते मला तर अतिशय लाज वाटत होती. लाज तर मला देखील खूप वाटत आहे सायरा.
शेवटी आपण कामच असं केलंय. कळत नाहीये की मी सरांसमोर कशी जाऊ शकेन. तू प्लीज माझ्यातर्फे सरांची आणि खाल्याची माफी मागशील का? जरूर. चल मी ठेवते. तू कधी येणार आहेस? मी उद्या येईन. काळजी घे स्वतःची. ठीक आहे. बाय. हे घ्या. एक आणखीन महारथी तुरुंगात गेला. समजतच नाहीये की या देशाचं काय होणार आहे. कसा इतका क्राईम रेट वाढत चाललाय. बाबा, क्राईम तर पूर्वी देखील व्हायचे, पण चांगली गोष्ट ही आहे की आता दोषींना कोर्टातून शासन मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय सुप्रीम कोर्टाला आणि आपल्या सरकारला जातं. खरोखरच बाळा. बाळा, याचं सगळं श्रेय तुमच्यासारख्या बहादूर मुलींकडे जातं. इतक्या लहान वयामध्ये देशाकरता समाजाकरता किती विचार करता तुम्ही. तू देखील एनजीओ चालवतेस ना. देशात बदल घडतायत, त्याला खरे कारणीभूत तुम्हीच लोक आहात. काय हो, मी बरोबर बोलतीये ना? अगदी बरोबर बोलतेस तू शारदा. आता या देशाचं भविष्य या मुलांच्या हातातच तर आहे. यांना या देशाची संस्कृती आणि संस्कार अबाधित राखायचे. जर चीन जवळ श्रमिक शक्ती आहे, जपान जवळ तंत्रज्ञानाची शक्ती आहे, अमेरिकेजवळ धनाची शक्ती आहे, तर आपल्या जवळ संस्कार आणि कुटुंबाची शक्ती आहे. बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोललात. तुमची ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. हे माझ्या मनात नेहमीसाठी राहून जाईल. आणि माझ्या सुद्धा. हा तर दृष्टीचा आवाज आहे. दृष्टीचा आवाज? तुम्हाला भ्रम होत असेल. ती तर उद्या येणार आहे. अरे हो आई, तू बरोबर बोलतेस. ती तर उद्या येणार होती ना. अरे हो, हा तर दृष्टीचाच आवाज आहे. हो ना? नाही नाही, तुला आता भ्रम होत असावा. मी बघते. एक मिनिट. ताई, ताई, हे बघ ताई, आम्हाला माहितीये तू घरातच आहेस. आता तू जिथे पण असणार ना, चुपचाप बाहेर ये. रोशनी, मी इथे आहे. अरे हो आई, तूच बघ. बाळा, तू तर उद्या येणार होतीस ना. सरप्राईज. कसं वाटलं माझं सरप्राईज? सरप्राईज तर खूप छान आहे आणि तुझा हा युनिफॉर्म पण खूप छान आहे. थँक्यू. खरंच बाळा, या युनिफॉर्म मध्ये तू खूप छान दिसतेस. खरंच खूप शोभतय तुला. पुण्याची दृष्ट थँक्यू आई. हा आणि बाबा. ये. बाळा, हा सल्यूट तुझ्या वर्दीला आहे. आणि आता एक गोष्ट तू लक्षात ठेव बाळा, की आता तू एक पोलीस ऑफिसर आहेस. आता यामध्ये तुझं कधी कुटुंब येऊ दे, तुझं प्रेम येऊ दे किंवा दुसरं कोणी, पण प्राधान्य नेहमी वर्दीला आणि देशालाच. होय बाबा, मी सदैव याची रक्षा करेन. हा युनिफॉर्म घातल्यावर मी जी शपथ घेतली होती ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेन. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बाळा. थँक्यू पापा. वेळ कसा निघून जातो हे कुणालाच कळत नाही. असं वाटतं की ही कालचीच गोष्ट आहे, जेव्हा मी, माझी पत्नी आणि माझ्या 4 मुलींसोबत ट्रान्सफर होऊन मुंबईला आलो होतो. माझ्या मनात नेहमी विचार येत असे की माझ्या मुलींचं लग्नाचं कसं होणार. मुलींबद्दलचे माझे विचार खूपच मर्यादित होते. आणि त्यातच मला रोशनीसारखी एक किरण मिळाली. माझी मुलगी रोशनीच्या रूपात. एक अशी मुलगी जिला कलियुगाचा स्पर्श देखील कधीच झाला नाही, जिला बापू पैशांव्यतिरिक्त प्रत्येक जागी दिसत होते. या लहानशा मुलीने फक्त माझंच नाही तर माझ्या कुटुंबाचे विचार देखील बदलले. पण त्याचबरोबर हुंडा, विधवा पुन्हा विवाह, रॅगिंग, बलात्कार अशा गंभीर समस्यांना धारेवर धरून त्यांना सोडवण्यासाठी संघर्ष करून सामाजिक विचारांचा पगडा सोडवण्यासाठी तगडा प्रयत्न केला. ध्येय तोच गाठतो ज्यांच्या स्वप्नांमध्ये बळ असतं. फक्त पंखांनी काही होत नाही,
उडण्यासाठी हिंमत लागते. हे केवळ शक्य झालं तिच्या गांधीवादी विचार आणि दृढ इच्छाशक्ती आणि हिमतीमुळेच. ध्येय दृष्टीने देखील गाठलं. तीच दृष्टी आज इन्स्पेक्टर आहे. जर तिच्यामध्ये जर धाडस नसतं, हिंमत नसती, तर तुम्हीच सांगा ना, सामूहिक बलात्काराने पिडलेली ही मुलगी एवढं सगळं करू शकली असती का? ती खरंच एक सामान्य आयुष्य जगली असती का? या समाजात ताठ मानेने जगली असती का ती? नाही. या परिस्थितीमध्ये तर मुळीच नाही. पण ती लढली, ती धाडसाने सामोरी गेली आणि त्याचमुळे तिच्या पराभवाचं यशात रूपांतर झालं. विचार बदलून बघा ना, जीवनात परिणाम बदलू लागतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. थांबू नका, चालतच राहा. ध्येय नक्की साध्य कराल. आणि जाता जाता मला दुष्यंताच्या या पंक्ती आठवल्या. हो गई है पीर पर्वत सी, पिघलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, हो कहीं पर भी आग पर आग जलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, शर्त है कि ये सूरत बदलनी चाहिए. नमस्कार.